मुद्दा आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदावरून भांडणाऱ्या महाविकास आघाडीचं निकालात अक्षरशः पानिपत झालं। मवियातील तीनही पक्षांना मिळून देखील 50 जागा देखील पुरेशा मिळाल्या नाहीत आणि या पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी बैठक बोलावली। पराभूत उमेदवार त्याला आले होते आणि त्यात बहुतांश जणांनी स्वबळाचा सूर लावलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे येत्या काळात महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुतीच्या वादळामुळे मवियाला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत असा सूर ठाकरेंच्या शिवसेनेतून उमटू लागलाय। महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा झाला नसल्याची तक्रार पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंसमोर मांडली। आपला पक्ष पूर्ण 288 जागेवर मजबूत असावा अशी भूमिका सगळ्यांनी मांडलेली। एका ठिकाणी असं वाटतं नाही आम्हाला एकटं लढायचं, असं एका ठिकाणी होऊ शकतं, काही हरकत नाही। मेजॉरिटी ठिकाणी सगळ्यांसोबत लढायचा निर्णय होऊ शकतो, काही हरकत नाही। हे बायच्याच वेगवेगळ्या बाबी असतात। खूप जागा लढून थोड्या निवडून येणं आणि थोड्या लढून जास्त निवडून येणं ह्या सगळ्या पॉलिसीचा भाग असतो आणि हे सगळं आता या विषयावर बोलण्याला काही अर्थ नाही। आता सगळ्या निवडणुका 5 वर्षांनी आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर ज्यांनी त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू। पण त्याला थोडासा एवढा घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही। हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभेला उलट चित्र बघायला मिळालं। 288 जागांपैकी मवियानं फक्त 49 जागा जिंकल्यात। यात ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक 20 जागांवर बाजी मारली आहे। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते स्वबळाची भाषा करू लागल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे लोकसभेला काँग्रेसला फायदा झाल्याचा सूर। लोकसभेतील यशामुळे काँग्रेसकडून विधानसभेच्या अधिक जागांसाठी दबाव। जागा वाटपावेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मतभेद। मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात काँग्रेस पवारांकडून आडकाठी। रामटेक सोलापूरमध्ये ठाकरेंचा उमेदवार असतानाही काँग्रेस नेत्यांकडून विरोधात भूमिका। काँग्रेस राष्ट्रवादीनं ठाकरेंच्या उमेदवारांना सहकार्य केली नसल्याची तक्रार। काँग्रेस राष्ट्रवादीची मतं मशालीकडे वळली नसल्याची खंत। त्यापुढे ज्या निवडणुका होतील तिथे त्या स्वबळावर लढाव्याचं ठाकरेंच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे। नाही ठीक आहे, तो विषय वेगळा आहे। तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं कसं बरोबर घेऊन जायचं कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू, जे योग्य असेल ते करू। परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे। त्याच्याबद्दल न राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टीकरण दिलं, न आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं की अशी चर्चा झाली आणि असं आमचं मत आहे आणि मग आम्ही त्याच्यावर ही भूमिका घेत आहोत। फक्त चर्चेतून आपण एखादा निर्णय घेणं हे योग्य नाही। काल आमच्या बैठकीत काय चर्चा झाली ही स्वतः मी तिथं बोलून दाखवतोय आणि त्याच्यात बहुतांश ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे नाही तर डाऊट आहे ईव्हीएम मशीनचं हे मी तिथं आपल्या सगळ्यांसमोर तिथं व्यक्त केलं। काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्यानं ते देशभरात छोट्या मोठ्या प्रमाणात ताकद राखून आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली असली तरी दोन्ही पक्षांचा ताबा पवार कुटुंबाकडे। मात्र उद्धव ठाकरेंबाबतची परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली आहे। दोन्ही शिवसेनेच्या लढाईत मतदारांनी शिंदेंच्या बाजूने कौल दिला। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर उतरावं अशी भाषा कार्यकर्ते करू लागले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।